मी डॉक्टर गणेश पावडे, संचालक पावडे हॉस्पिटल नांदेड। आज नांदेड जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई या इथल्या उमेदवारांची निवडणूक आहे। सदर निवडणुकीमध्ये 9 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत। 9 उमेदवार हे शासन निर्देशित असून 9 उमेदवार हे लोकशाही मार्गाने निवडून येणार आहेत। यामध्ये जे डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहेत, ज्यांचे MBBS पूर्ण झालेले आहे, असे सर्व डॉक्टर या ठिकाणी मतदान करणार आहेत। नांदेडमधून डॉक्टर संजय कदम सर, संचालक आधार हॉस्पिटल नांदेड, हे मुख्य निवडणूक प्रवर्तक म्हणून उभे आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडत आहे। आतापर्यंत जवळपास 1000 मताचा आकडा आपण पार केलेला आहे आणि आणखी मतदान 2 घंटे बाकी आहे, 5 वाजेपर्यंत। तर ते आकडा आणखी 1500पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल निवडणूक पार पडत आहे। नांदेडतर्फे डॉक्टर संजय कदम हे IMA MNC पॅनलचे अधिकृत उमेदवार असून आजची मतदान प्रक्रिया अतिशय उत्साही शांततेत पार पडत आहे। याचा निकाल दिनांक 29 एप्रिल रोजी लागणार आहे आणि आमचं पॅनल जर सर्वच मतांनी निवडून आलं, डॉक्टरांच्या हितासाठीचे जे काही निर्णय असतील ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमच्या परीने घेण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतो। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही एक वॉशिंग बॉडी आहे आणि ही डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन, डॉक्टरांचे कायदे आणि त्याचे रेग्युलेशन करण्याचं काम करते आणि एक स्वायत्त बॉडी आहे। 29 एप्रिल मतदारांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि डॉक्टर संजय कदम यांना 100% पाठिंबा आहे। मी डॉक्टर सुधाकर गोकारे, न्यूरोलॉजिस्ट आहे। आज या ठिकाणी आम्ही सगळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीसंदर्भात इथं जमलेलो आहोत सगळे आणि निवडणुकीची प्रक्रिया ही अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे। आमचे जे उमेदवार आहेत नांदेडमधून डॉक्टर संजय कदम हे आहेत, ते आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलला अतिशय प्रतिसाद नांदेड शहरातून मिळत आहे। मेडिकल काउन्सिलचा निवडून आल्यानंतर कालावधी किती असतो, काय काम? कालावधी हा 5 वर्षाचा असतो आणि वैद्यकीय व्यावसायिकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याची जे प्रक्रिया असतात, त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, रिन्युअल असेल किंवा अजून काही त्या संबंधी फील्डच्या संबंधित जे काही कार्य असतं ते MNCच्या द्वारे केल्या जातं। हां, त्याच्यामध्ये पण नक्कीच मदत होते। जर लोकलला काही प्रॉब्लेम आला तर MNCचे मेंबर, IMAचे अध्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात।